घटनांमध्ये किती कारणीभूत आहे ते तुम्हाला असं वाटतं? धनंजय मुंडेंची वचक सगळी ही जी घाण आहे ना, ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत, आमदार आहेत. आत्ताच्या घटकेला हे जे मी तिसरं प्रकरण तुम्हाला सांगते ना, हे पण हे कराडचे सगळे साथीदार होते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. तर मला खरंच कळत नाही. आणि रोज याच बातम्या ऐकून ना डोकं आता बधीर झालंय, बधीर. संतोष देशमुख प्रकरणानंतर यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, गृह खाता असेल, गृह मंत्रालय असेल, गृहमंत्री असतील, काहीतरी बदल अपेक्षित, काहीतरी जरा अपेक्षित, सगळंच अपयशी ठरलं. बघा ना तुम्ही, 3च महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय, पुन्हा घडतोय. तसंच पायावर मारलंय, तसंच पाठीवर मारलंय, तेच फोटो टाकलेत आणि बघूनच कस तरी होतं आपल्याला. काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचा काढण्यासाठी विधान करा. तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी, अजूनपर्यंत आलं नाही. आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन 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 प्रकरण. माझी काय भूमिका आहे हे सगळं मांडून स्वतःचं डोकं बधीर करून घेणं हीच भूमिका आहे माझी. काय मिळणार आहे सत्रात? काय सुरू आहे तुम्ही बघताय. त्या अबू आझमीला काढा, झटका काय, हलाल काय, औरंगजेबाची कबर काय, काय चाललंय हे त्यांचे विषय बघा, आर्ग्युमेंटचे विषय बघा सगळ्यांचे. कोण आपल्या लोकांसाठी लढताना आपल्याला तिथेच दिसतंय, कोण आपल्या लोकांसाठी झटताना आपल्याला तिथे दिसतंय अधिवेशनात? कोणीच नाही. चला धन्यवाद, प्लीज काहीतरी करा अशी सगळ्यांना विनंती. घटना घडत आहे आता, शरद पवार यांना बीडमधल्या घटनांविषयी त्यांना चिंता वाटते, घटना वाढते त्याच्याविषयी. आता त्यांना देखील मी काय म्हणू मला कळत नाहीये. त्यांच्या वयाचा आदर, त्यांच्या सगळ्याचा आदर, पण हे काय आहे म्हणजे ही जी माणसं आहेत, तर वडील म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ना की त्यांनी त्यांच्या लोकांना त्यांचा कान पकडणं, चुकल्यावर कान पकडणं. तर ते काय म्हणाले होते मागच्या वेळेस की धनंजय मुंडेला आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं. काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या, का घातल्यात पाठीशी तुम्ही? तिथल्या तिथे त्यांना जर धडा शिकवला असतात शरद पवारांनी तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. बीडमधले जेवढे आमदार आहे, एक पंकजा मुंडे सोडून सगळे त्यांच्या पक्षातले होते. काय केलं त्यांनी त्यांना? काय शिकवलं त्यांनी त्यांना? आत्ता पण आज जे मला तिसरं प्रकरण कळलंय, उबाटा गटाच्या लोकांनी काय कारवाई करतील ते. जसं शिंदे गटाच्या माणसांवर मी आत्ता सांगून ते त्यांचा बोर्ड उतरवला आणि त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं, तसं या सगळ्यांनी प्रत्येकाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल. या सगळ्या पक्षांना गरज आहे, खरं तर सगळ्या पक्षांना गरज आहे की